नमस्कार, मी श्रीनिवास काका कर्डेकर, कोरेगाव भीमा. संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळा या वर्षी आम्ही 50वे वर्ष साजरं करत आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये यायला आज आम्हाला फार आनंद होत आहे. महाराज कान्होराज महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज या समकालीन हे दोन संत होऊन गेले. महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा आमचं 50वे वर्ष आणि ज्ञानेश्वर महाराजांचं यंदा 750वी जयंती हा योगायोग आज आपल्याला पाहायला मिळतो. संत कान्होराज महाराज हे ज्ञानेश्वर समकालीन संत होऊन गेले. ज्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीमध्ये समाधी घेतली त्या दिवशी समाधीचं कीर्तन हे संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांनी केलेलं आहे. तो अधिकार फारच मोठा आहे. म्हणून महाराजांचं आजही वंशजांचं कीर्तन आळंदीमध्ये होतं. कान्होराज महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जिथे सर्व संत माऊलींच्या समाधीच्या कीर्तनाला त्यांना विरह सहन होत नव्हता त्या समाधीचं कीर्तन कान्होराज महाराजांनी केले. सगळ्यांचं उत्तम प्रकारे सांत्वन कान्होराज महाराजांनी त्यावेळेला करून त्यांचा मोठेपणा आणि आचाट कर्तृत्व सिद्ध केले. पूर्ण सिद्धी असलेले महाराज त्या सिद्धी फक्त लोककल्याणासाठीच वापरतात हाच विचार अतिशय माझ्या मनाला भावतो. एखादं आई आपल्या मुलाला जसं कान पकडून सांगते किंवा पुत्रवत प्रेम करते आणि एखादा पिता आपल्या मुलाला अनुशासन करतो त्याप्रमाणे प्रत्येक संतांचं चरित्र आपण अभ्यासायला पाहिजे. तेच चरित्र कान्होराज महाराजांचंही आपल्याला अभ्यासायला मिळतं. अतिशय योग्य समर्पक आणि अनुशासनीय असलेलं महाराजांचं चरित्र आपल्या जीवनाचं नक्कीच कल्याण करेल यात काही संशय नाही. महाराजांच्या कृपेने यंदा महाराजांचं 50वे वर्ष आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि माझंही वैयक्तिक यावर्षी 25वे वर्ष आहे. त्यामुळे एखादी आई आपल्या मुलावर किती प्रेम करते याचं काही मोजमाप करू शकत नाही. तसं महाराजांच्या प्रेमाचं मोजमाप होऊ शकत नाही. तो अप्रतिम अद्वितीय आनंदच आपल्याला पाहायला मिळतो कान्होराजांच्या रूपाने. कान्होराज महाराजांच्या सोबत चालणं म्हणजे प्रत्यक्ष आपल्या पित्याचं बोट धरून पंढरपूरला जाणं असाच अनुभव माझा आहे. उत्तरोत्तर आपली प्रगती होते आणि आपलं कल्याण होतं आणि ते कल्याण आपण सर्व लोकांना जितक्या आनंदाने दाखवतो तितकंच माझ्याही मनामध्ये संत श्रेष्ठ कान्होराजांच्या सोबत चालण्याचा आनंद होतो. आता साखर किंवा पेढा किती गोड आहे याचं वर्णन आपण करू शकत नाही. तसंच पालखीचं वर्णन काय करणार. अतिशय आनंद आनंद आणि आनंदच आपल्याला प्राप्त होतो. आपल्या हातून आईवडिलांची संत परंपरेची पांडुरंगाची सेवा झालीच पाहिजे. वारी वर्षभराचं चार्जिंग आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा नक्कीच केली पाहिजे. चार्जिंग जसं संपून मोबाईल खराब होतो तसं आयुष्यरूपी चार्जिंग जर टिकवायचं असेल तर प्रत्यक्ष संत श्रेष्ठ किंवा कान्होराज महाराज किंवा कोणत्याही संतांच्या सोबत आपल्याला चालत जाऊन आपलं स्वतःचं चार्जिंग वाढवणे, त्याच्यासोबत आपले विचार वाढवणे आणि त्याच्यासोबत आपलं आत्मकल्याण करून घेणे हीच भावना या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आमची स्वतःची आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मी लोकांना असं आवाहन करेल की गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला, त्याच्यानंतर पंढरपूरची वारी करा, कोणालाही फसू नका, शांत राहा आणि लोकांपेक्षा आपलं स्वतःचं आत्मकल्याण करून घ्या हीच भावना आम्ही यावेळेस वारीला सर्वांना सांगेल. यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा युवकांचा सहवास जास्त आहे आपल्या वारीमध्ये. कारण 50वे वर्ष एक, त्याच्यानंतर महाराजांच्या बद्दलची प्रचंड आत्मिक भावना युवकांमध्ये जास्त प्रेरणा देते आणि स्वतःचं कल्याण हीच भावना युवकांमध्ये पण आहे. त्याच्यामुळे यंदा युवक जास्त आहेत. पवित्र तुळशीची माळ घाला, मांसाहार करू नका, व्यसनांपासून दूर राहा आणि आईवडिलांची तर मुख्य सेवा करून संत सेवा झालीच पाहिजे हाच संदेश आहे. यावर्षी आपण वड, पिंपळ आदी वृक्ष प्रत्येक गावामध्ये लावणार आहोत. या निमित्ताने वृक्षाचं संवर्धन आपल्याला करायचं आहे.
त्याच्यानंतर आपण या निमित्तानं निर्मल वारी ही आपल्याला करायची आहे. यावर्षी गव्हर्नमेंटने आपल्याला काही शौचालय दिलेले आहेत, त्याचाही भरपूर वापर करायचा आहे. उघड्यावर शौचास बसायचं नाहीये. आपण ज्या गावामध्ये जाऊ त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची घाण आपल्याला करायची नाही. गाव स्वच्छ ठेवायचे. त्याच्यासोबत युवकांमध्ये, महिलांमध्ये आपल्याला महाराजांबद्दल प्रेम निर्माण करायचंय, पांडुरंगाबद्दल आत्मीयता निर्माण करायची आणि सुजलाम सुफलाम वारी यावर्षी आपल्याला करून निर्मल वारीचा संकल्प आपल्याला करायचा आहे आणि आपण तो परिपूर्ण करणार आहोत, यात काही शंका नाही. महाराजांसोबत चालणाऱ्यासाठी संदेश की अस्तव्यस्त जास्त काही खाऊ नका, थुंकू नका. त्याच्यानंतर बैलगाडीच्या पुढे जायचं नाही आहे, सोबतच आपल्याला राहायचं आहे आणि शिस्तीचं पालन करून यंदा आपल्याला पंढरपुराला महाराजांना घेऊन जायचं. रिंगण एक आपल्या कसरतीचा भाग म्हणू आपण आणि त्याच्यानंतर कसरतीसोबत आनंदाचा भाग म्हणू आपण. माऊलींसोबत पळणं, माऊलींसोबत चालणं, त्याच्यानंतर फुगड्या खेळणं, नाचणं, बागडणं, याला शारीरिक क्षमताही लागते आणि त्याच्याने आपले स्वतःचे बलाची परीक्षा पण होते आणि मिळणारा जो आनंद आहे त्या आनंदाची तर मर्यादाच नाही, असं माझं मत आहे. गुरु उपदेशो नागनातू पाठक कानू जीवनमुक्तू तत्वमसे असे चिंतितू आत्मज्ञान शिवयोगी. महाराजांच्या गीतेमधला हा शेवटचा ओवी मला फार आवडते की कारण त्याच्यात सगळं सार गीतेचं त्यांनी सांगितलंय आणि जगावं कसं याचंही महाराजांनी उत्तम मार्गदर्शन आपल्याला त्या निमित्ताने केलं. रामकृष्ण हरी.